प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते. प्रत्येक मनाला ऐकून घेणारी एक ओसरी हवी असते. स्वागत आहे ओसरीमध्ये. तरुण मुलींच्या बाबतीत बोलणं फार गरजेचं आहे की तरुण मुली आणि मुलं पण आणि कसं आहे की प्रेमात पडतात. आता म्हणजे मला तर माणूस म्हणून कोणी विचारलं की प्रेमात पडतात तर काय झालं बाबा, पडले तर पड ना, म्हणजे काय फरक पडणार आहे. ठीक आहे ना बाबा, प्रेमात पडलास का, अच्छा ठीक आहे, चांगलं आहे, वा छान. आता क्लासला पण जा आणि अभ्यासावर पण लक्ष दे आणि चालू दे आपल्या साईडला तुझं प्रेमही चालू दे. म्हणजे असं बोललं तर ते करतील. पण आता होतं काय की इतकं मोकळं वातावरण घरामध्ये नसतं ना. म्हणजे प्रेमात पडलं तर कसं काय आईला सांगणार किंवा वडिलांना सांगणार किंवा नक्की त्या व्यक्तीबद्दल आम्हाला काय वाटतं ते कसं सांगणार. ते आई वडिलांशी काही कम्युनिकेशन नाही. आणि मग एक दिवशी खूप भयान घटना होते आणि त्याच्यापेक्षा भयंकर आहे आता की इन्स्टा आणि फेसबुकवरून फ्रेंडशिप होते. म्हणजे आपल्या गल्लीत राहणाऱ्या एखाद्या मुलावर आपण प्रेम करणं किंवा बाजूच्या बिल्डिंग मधला मुलगा आवडणं किंवा कॉलेजमधलं कोणी आवडणं, कोणी पण नात्यातला माणूस आवडणं वगैरे इतपत ठीक आहे की त्या माणसाला मी बघते आणि मग तो मला आवडला. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रिस्क ही वाटते की इन्स्टा आणि फेसबुकवरून ती व्यक्ती आवडणं. आणि मग म्हणजे इतकी मोठी रिस्क आहे ह्या सगळ्यामध्ये की इन्स्टा आणि फेसबुकवरून तुमची मैत्री होते आणि ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला काही माहिती नाही. फोटो खोटा असू शकतो, आवाज खोटा असू शकतो, काहीही रॅकेट असू शकतं. मुलींना विकलं जाणं किंवा त्यांचे मुलांचे अवयव काढून घेणं किंवा दुसऱ्या देशामध्ये ट्रॅफिकिंग होणं, काहीही तुमच्या आयुष्यात होऊ शकतं. तुमच्या बॅगेत म्हणजे हे शुगर सारखे पदार्थ टाकून, नशिली पदार्थ टाकून तुमच्याकडून त्याची वाहतूक केली जाऊ शकते. काहीही तरुण मुलांच्या बाबतीत रिस्क होऊ शकते. त्यामुळे जरी इन्स्टा आणि फेसबुकवरून तुम्हाला मित्र झाले तरी कृपया कोणत्या तरी सर्व मुलांना मला तळमळीने सांगावं असं वाटते की असे जे मित्र इंस्टाग्राम फेसबुकवरून तुमचे झाले तर कृपया शिक्षक असतील, काउन्सिलर असतील, डॉक्टर्स असतील, तुमचे फॅमिली डॉक्टर्स असतील, कृपया जाऊन त्यांच्याशी बोला, डिस्कस करा. आंधळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका.